नमस्कार, मी शैलजा ऑडिओ बुक्स अँड व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 11. श्रीमंत होणं हा तुमचा हक्क आहे. श्रीमंत होणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. या जगात तुम्ही समृद्ध जीवन जगून आनंदी, तेजस्वी आणि मुक्त बनण्यासाठी आलेले आहात. म्हणून पूर्ण समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा तुमच्याजवळ असायला हवा. तुम्ही या पृथ्वीवर विकसित होण्यासाठी, विस्तार पावण्यासाठी आलेले आहात. आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक पातळीवर तुमची प्रत्येक पाकळी उमलली पाहिजे. तुमच्यातल्या सगळ्या सुप्त गुणांचा संपूर्णपणे विकास करण्याचा आणि त्यांना अभिव्यक्त करण्याचा तुमचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. या हक्काचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे जर या हक्काचा तुम्ही वापर केलात तर स्वतःभोवती सौंदर्यपूर्ण आणि वैभवी भोगविलासाचा डोलारा उभा करायची क्षमता तुमच्यात येते. जर तुमच्याजवळ असलेल्या तुमच्या अंतर्मनाच्या श्रीमंतीचा आनंद तुम्ही लुटू शकता तर फक्त पोटापुरतं मिळवण्याचे भिकेचे डोहाळे कशाला लावून घेता? या प्रकरणात तुम्ही धनसंपत्तीशी, ऐश्वर्याशी मैत्री करायला शिकणार आहात. तुम्ही तसं केलं म्हणजे तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. त्याहीपेक्षा जास्त तुमच्या श्रीमंत होण्याच्या अभिलाषेबद्दल कुणाचंही ऐकून लाजिरवाणं किंवा शंकाशील होऊ नका. श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजे सखोल स्तरावर एक संपूर्ण आनंदी आणि अधिक अद्भुत जीवन जगण्याची इच्छा आहे. ती एक वैश्विक इच्छा आहे. ती फक्त एक चांगलीच नव्हे तर अति चांगली इच्छा आहे. धन वैभवाचं प्रतीक आहे. पैसा हे विनिमयाचं एक प्रतीक आहे. तुमच्यासाठी ते फक्त गरजांपासून मुक्तता मिळवण्याचं प्रतीकच नाही तर ते सौंदर्य, सुसंस्कृतपणा, विपुलता आणि वैभव विलासांचंही चिन्ह आहे. तसेच ते राष्ट्रांच्या आर्थिक स्वास्थ्याचंही प्रतीक आहे. जेव्हा तुमच्या शरीरात रक्ताचा प्रवाह मुक्तपणे वाहतो तेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असता. जेव्हा पैसा तुमच्या जीवनामध्ये मुक्तपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असता. पण जेव्हा लोक धनसंग्रह करायला लागतात, त्याला कुलपात कोंडायला लागतात आणि तो जाण्याच्या आशंकेनं भयभीत होतात तेव्हा ते आर्थिकरित्या आजारी पडतात. अनेक शतकात पैशानं विविध रूप धारण केली आहेत. तुम्ही ज्याचा विचार करू शकता अशा प्रत्येक वस्तूनं इतिहासातल्या कोणत्या ना कोणत्या काळी आणि ठिकाणी पैशांचं रूप घेतलं आहे. अर्थातच सोनं, चांदी तर आहेतच, शिवाय मीठ, मोती, विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही. नागरी संस्कृतीच्या प्रारंभिक काळी लोकांजवळ असलेल्या गुराढोरांच्या संख्येवरून त्यांच्या संपत्तीचं मोल ठरत असे. आता आपण त्यासाठी नोटांसारख्या आणि नाण्यांसारख्या इतर गोष्टींचा वापर करतो. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जेव्हा तुम्हाला खरेदी करून बिल चुकवायचं असतं तेव्हा काही शेळ्या मेंढ्या घेऊन जाण्यापेक्षा एक चेक लिहून देणं अधिक सोयीस्कर असतं. श्रीमंतीसाठी मनाचे नियम आत्मसात करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची ताकद कळते तेव्हा आध्यात्मिक, मानसिक किंवा आर्थिक सगळ्या प्रकारच्या संपत्तीच्या राजमार्गाचा नकाशाच तुमच्या मुठीत येतो. ज्या व्यक्तीनं मनाचे नियम शिकून घेण्याची तसदी घेतली असेल तिला माहीत असतं आणि विश्वास असतो की तिला कधीच चणचण भासणार नाही. आर्थिक संकट, शेअर बाजारात चढ उतार, जागतिक मंदी, संप, महागाईची घोडदौड, अगदी युद्ध झालं तरी तिच्याजवळ भरपूर पैसा असणारच. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीनं संपत्तीचा विचार तिच्या अंतर्मनाला कळवलेला असतो. परिणामस्वरूप तिचं अंतर्मन तिला सतत संपत्तीचा पुरवठा करत असतं. मग ती व्यक्ती कुठंही असो, तिला तिच्या मनात पक्की खात्री असते की तिच्या जीवनात धनाचा प्रवाह मोकळेपणानं वाहत आहे. तिच्याजवळ नेहमीच आवश्यकतेपेक्षा अधिक असेलच. तिनं आदेश देताच धन हजर होणार आहे.
उद्या जर तिची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आणि तिच्याजवळची प्रत्येक गोष्ट कवडीमोल झाली तरी तिला फिकीर नसते, कारण तिला विश्वास असतो की ती पुन्हा लक्ष्मीला आकर्षित करेल. ती या आर्थिक संकटातून आरामात बाहेर पडेल आणि शक्य आहे की तिला परिस्थितीचाही फायदाच होईल. तुम्हाला पैशांचा अभाव का जाणवतो? हे प्रकरण वाचल्यानंतर तुम्ही कदाचित विचार कराल की माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक कमाई करण्याची माझी पात्रता आहे. माझ्या मते अनेक लोकांबाबत ते खरं असतं. ते खरोखरच अधिक उत्पन्नाला पात्र असतात, पण त्यांना ते मिळू शकत नाही. या लोकांजवळ अधिक पैसा नसण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते उघडपणे किंवा मनातल्या मनात संपत्तीचा धिक्कार करतात. ते संपत्तीला कचरा मानतात. ते त्यांच्या मुलांना आणि मित्रांना म्हणत असतात की पैसा, धन हे सर्व दुर्गुणांचं मूळ आहे. त्यांची भरभराट न होण्याचं याशिवाय आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी एक चोरटा भाव दडलेला असतो की गरिबीत काही खास गुण असतात. हा अचेतन भाव कदाचित काही प्रमाणात त्यांच्या बालपणीच्या प्रारंभिक संस्कारातून निर्माण झालेला असतो किंवा धर्मग्रंथांच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावल्यामुळेही होऊ शकतो. संपत्ती आणि संतुलित जीवन. एकदा एक माणूस माझ्याकडे येऊन म्हणाला, मी एकदम कोलमडून पडलोय, पण जे झालं ते बरंच झालं. मला पैसा आवडत नाही. सगळ्या दुर्गुणांचं कारण पैसाच असतो. अशा विधानातून एका गोंधळलेल्या रोगट मनाची विचारसरणी दिसून येते. तेव्हा धन लालसा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा तीव्र होऊन आदळा हव्यास बनते. तेव्हा ती तुमची तोल ढासळायला, तुम्हाला असंतुलित करायला कारणीभूत ठरते. पण तुम्ही या जगात तुमच्या सत्तेचा व अधिकाराचा वापर शहाणपणानं करायला हवा. काही लोक सत्ता पिपासू असतात, तर काही मिडास राजासारखे पैशाला हपापलेले असतात. जर तुम्ही तुमच्या मनाशी पक्की गाठ मारली की पैसेच सब कुछ है आणि म्हणालात मला फक्त पैसा हवा, मी माझे लक्ष फक्त पैसा गोळा करण्यावर केंद्रित करणार, बाकीच्या कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर तुम्ही पैसा जरूर कमवाल, खंडीभर धन गोळा कराल, पण कशाची किंमत चुकवून. जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा तुम्ही हे विसरून जाता की तुम्हाला एक संतुलित जीवन जगायला हवं. तुम्ही मनाची शांती, सुसंवादिता, प्रेम, आनंद आणि संपूर्ण आरोग्याची भूकसुद्धा शांत करायला हवी. पैसा हे काही एकमेव उद्दिष्ट नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला फक्त पैसा हवा, तर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून पहा. तुम्हाला हेच दिसून येईल की तुम्हाला फक्त पैशांची गरज नसते. कुणीही मरणाच्या दारी उभं असताना अशी इच्छा व्यक्त करणार नाही की मला पैसे कमवायला आणखीन वेळ हवा होता. तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या सुप्त अभिव्यक्तीची सुद्धा गरज असते. तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला योग्य स्थान मिळावं, सौंदर्य मिळावं, इतरांच्या यशात आणि कल्याणात तुमचंही योगदान असावं, ही गरज भासायला लागते. तुमच्या अंतर्मनाचे नियम शिकून समजून घेतले तर तुम्ही लाखोच नव्हे, वाटल्यास करोडो रुपये मिळवू शकता आणि सोबत मिळवू शकता मनाची शांती, सुसंवाद, संपूर्ण आरोग्य आणि तुमची प्रतिभेची खरी अभिव्यक्तीसुद्धा. थोडक्यात काय, तर जगण्यासाठी फक्त पैसाच पुरेसा नाही, तर मानसिक समाधानही हवे. याचा तुम्ही जरूर विचार करा. दारिद्र्य एक मानसिक आजार आनंदी, समृद्धी आणि यशस्वी असायला हवं. दारिद्र्यात काहीही सद्गुण नसतात. इतर मानसिक आजारांसारखाच तोही एक मानसिक आजार आहे. जर तुम्हाला एखादा शारीरिक आजार झाला तर तुम्हाला लगेच जाणवतं की तुमच्यात काहीतरी गडबड आहे. योग्य ती मदत घेऊन तुम्ही लगेच तो आजार बरा करण्याचा प्रयत्न करता. तशाच प्रकारे जर तुमच्या जीवनात पुरेसा पैसा प्रवाहित होत नसेल तर नक्की समजा की तुमच्यात काहीतरी मूलभूत चूक आहे. तुमच्यातल्या जीवन सिद्धांत विकसित, विस्तारित आणि अधिक समृद्ध जीवनाच्या दिशेने असतो. तुम्ही या धरणीवर गलिच्छ खोपाटात राहण्यासाठी, लखतर होऊन उपाशीपोटी जगण्यासाठी आलेले नाहीत. तुम्ही आनंदी, समृद्ध आणि यशस्वी असायला हवं. संपत्तीची टीका कधीही करू नका आणि का करू नये. संपत्तीबाबत तुमच्या मनात असलेले सगळे विचित्र आणि अंधश्रद्धेचे विश्वास धुवून काढा. संपत्तीला कधीही घाण, कचरा किंवा अनिष्ट मानू नका.
तिला कधीही तुच्छ मानू नका. तिचा अवहेर करू नका. जर तुम्ही तसं केलं तर संपत्ती पंख लावून तुमच्यापासून दूर उडून जाईल. पंख फुटलेली पाखरं पुन्हा आपल्या घरट्यात परत येत नाहीत. लक्षात असू द्या की ज्याचा धिक्कार कराल ती गोष्ट गमावून बसाल. तुम्ही ज्याची निंदा कराल खचितच त्याला कधीही तुमच्याकडे आकर्षित करू शकणार नाही. संपत्तीबाबत योग्य दृष्टिकोन बाळगा. इथे सांगितलेल्या एका साध्या सोप्या तंत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनातल्या संपत्तीचा गुणाकार करू शकता. पुढील विधानं दिवसातून अनेक वेळा म्हणा. मला पैसा आवडतो. मी पैशांवर प्रेम करतो. मी पैशांचा वापर सर्जनशीलतेनं, शहाणपणानं आणि न्यायपूर्णतेनं करतो. माझ्या जीवनात लक्ष्मीचा प्रवाह अविरत वाहत आहे. मी त्याला खुशीनं मुक्त करतो आणि तो अद्भुत रीतीनं कितीतरी पटींनी वाढवून माझ्याकडे परत येत आहे. पैसा चांगला आहे, खूप चांगला. संपत्ती माझ्याकडे समृद्धीच्या धबधब्यासारखी झेपावत आहे. मी धनाचा केवळ चांगला वापर करतो. माझ्या संपत्तीचा आणि मनाच्या समृद्धीचा मी ऋणी आहे. मग पहा कशी तुमच्याकडे संपत्ती धावून येते ती. विचारवंतांचा पैशांबाबत दृष्टिकोन. समजा तुम्हाला सोनं, चांदी, शिसं, तांबं किंवा लोखंड यापैकी कशाची तरी खाण सापडली तर तुम्ही या गोष्टी वाईट आहेत असं घोषित कराल का? अर्थातच नाही. सगळा दुष्टावा आणि सगळे दुर्गुण हे मानवाच्या काळवंडलेल्या समजुतीतून, अज्ञानातून, जीवनाचा चुकीचा अर्थ लावण्यातून आणि अंतर्मनाच्या दुरुपयोगातून जन्म घेतात. पैसा, धन हे केवळ एक प्रतीक असल्यामुळे आपण अगदी सहजतेनं शिशाचा, पत्र्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा वापर देवाणघेवाणीसाठी करू शकतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत 10 सेंट आणि 4 आण्याचं नाणं चांदीचं बनवलं जायचं. त्यावेळी त्यांच्यात 10 सेंटच्या किंवा 25 सेंटच्या किमतीची चांदी असायची. कालांतरानं सरकारनं ही नाणी स्वस्त धातूंपासून बनवायला सुरुवात केली, पण तरीही चवलीच्या सेंटची किंमत 25 सेंट इतकीच होती, जरी ते बनवण्यासाठी वापरलेल्या धातूची किंमत त्यापेक्षा कितीतरी कमी होती. कोणताही भौतिक शास्त्रज्ञ सहज सांगू शकेल की कोणत्याही दोन धातूंमधला फरक केवळ त्याच्या अणूमधल्या मूलभूत परमाणूंच्या संख्येमुळे आणि प्रकारांमुळे पडत असतो. एका धातूच्या अणूच्या परमाणूच्या संख्येत बदल करून तुम्ही त्या धातूचं रूपांतर दुसऱ्या धातूत करू शकता. पुरातन रसायनशास्त्रज्ञांनी पाहिलेलं पायाभूत धातूंचं रूपांतर सोन्यात करण्याचं स्वप्न आता अगदी हाताच्या अंतरावर आहे. पण म्हणून काय झालं? सोनं हे शिशापेक्षा जास्त दुर्गुणी किंवा सद्गुणी ठरत नाही. ते दोन्ही फक्त वेगवेगळ्या गुणधर्मांचे वेगवेगळे पदार्थ आहे इतकंच. म्हणूनच दीर्घ इतिहास काळापासून सोनं प्रामुख्यानं मूल्यवान मानलं गेलं, कारण लोक शिशापेक्षा सोन्यावर अधिक प्रेम करायचे आणि शिष्याचा धिक्कार करायचे. धन आकर्षणाचा मूलमंत्र. खूप वर्षांपूर्वी मला ऑस्ट्रेलियात एक तरुण भेटला. त्यानं मला सांगितलं की त्याचे अतिप्रिय स्वप्न होतं डॉक्टर बनणं. त्यासाठी तो विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता आणि तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता. पण त्याच्याजवळ मेडिकल कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते. त्याचे आईवडील मरण पावले. स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी तो स्थानिक हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या ऑफिसेसची सफाई करायचा. मी त्याला समजावलं की जमिनीत पेरलेलं बी त्याला रुजवण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे आकर्षित करत असतं. त्या तरुणाने फक्त इतकंच करायला हवं होतं की त्या बीपासून धडा घेऊन त्याच्या अंतर्मनात त्याच्या स्वप्नांची कल्पना रुजवायला हवी. त्यानुसार हा तरुण रोज रात्री झोपताना डॉक्टरची पदवीची प्रतिमा, तिचं चित्र डोळ्यांसमोर आणायचा, ज्यात त्याचं नाव मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेलं असायचं. त्याला त्या पदवीचं स्पष्ट आणि सविस्तर चित्र मनासमोर उभं करणं सहज जमायचं. डॉक्टरांचं ऑफिस साफ करताना त्याला भिंतीवर टांगलेल्या फ्रेम केलेल्या पदव्यांवरून धूळ झटकून त्या पुसायला लागायच्या. त्या पुसताना तो त्यांचं बारकाईनं निरीक्षण करायचा. जवळजवळ 4 महिन्यांपर्यंत त्यानं रोज रात्री हे प्रतिमांकन तंत्र चिकाटीनं वापरलं. मग एक दिवशी तो ज्या डॉक्टरांकडे ऑफिसेस साफ करायचा त्याच्यापैकी एका डॉक्टरनं त्याला विचारलं, त्या तरुणाला त्याच्या मदतनीस व्हायला आवडेल का? त्या तरुणानं वैद्यकीय प्रशिक्षण करून घ्यावं म्हणून फीही
त्या डॉक्टरनी भरली आणि तिथे तो विविध प्रकारचे वैद्यकीय कौशल्य शिकला आणि त्या डॉक्टरांचा मदतनीस म्हणून काम करायला लागला. त्या तरुणाच्या कामानं आणि बुद्धिमत्तेनं तो डॉक्टर इतका प्रभावित झाला की नंतर त्यानं त्या तरुणाला डॉक्टर व्हायला मदत केली. आज तो तरुण कॅनडाच्या मॉन्ट्रियल इथला एक प्रथित यश डॉक्टर आहे. या तरुणाला यश मिळालं कारण तो आकर्षणाचा नियम शिकला. त्याच्या अंतर्मनाचा योग्य वापर कसा करायचा हे त्यानं शोधून काढलं. यामध्ये त्या पुरातन नियमाच्या वापराचा सुद्धा समावेश होता. त्यात म्हटलं आहे, शेवटला स्पष्टपणे पाहून तुम्हीच तुमचं उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमच्या साधनाला बळकट केलं. या उदाहरणात शेवट होता डॉक्टर बनणं. डॉक्टर बनण्यासाठी त्याची कल्पना वास्तवात पूर्ण झाली असं चित्र मनचक्षूंसमोर रेखाटून ती अनुभवू शकला. तो त्या कल्पनेसह जगायला लागला. त्यानं ती कल्पना सतत धारण केली, तिचं पोषण केलं आणि तिच्यावर प्रेम केलं. शेवटी त्याच्या प्रतिमांकातून ती कल्पना त्याच्या अंतर्मनाच्या पातळ्यांना भेदून खोलवर रुजली. ती कल्पना एक ठाम विश्वास बनली. मग त्या ठाम विश्वासानं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आकर्षित करून त्याच्याकडे ओढून आणलं. परंतु यासाठी एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे संपत्ती किंवा धनाची लालसा करणं. पगार न वाढण्याचं नेमकं कारण काय? समजा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत काम करत आहात. तुम्हाला खात्रीनं वाटतं की तुम्हाला कमी पगार दिला जातो. तुमचे वरिष्ठ तुमची कदर करत नाहीत. याची तुम्हाला चीड येते. तुम्ही सतत हा विचार करत असता की तुम्ही अधिक पैसा आणि अधिक मान्यता मिळवण्यास पात्र आहात. परंतु मानसिक पातळीवर स्वतःच्या वरिष्ठांच्या विरोधात उभं ठाकून तुम्ही अचेतनपणे त्या कंपनीशी असलेले तुमचे संबंध खोड्यात आणत असता. तुमच्या वरिष्ठांबाबत विरोधाचा सूर त्या प्रक्रियेला गती देतो. मग एके दिवशी तुमचे वरिष्ठ तुम्हाला बोलावून सांगतात, आम्ही तुम्हाला नोकरीतून मुक्त करत आहोत. खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःला नोकरीतून कमी केलेलं असतं. तुमच्या वरिष्ठांनी फक्त एक साधन म्हणून तुम्हाला नोकरीतून कमी करण्याची कृती केली. ही कृती तुमच्या स्वतःच्या नकारात्मक मनोदेशाला पुष्टी देते. क्रिया आणि प्रतिक्रियेचं हे एक उदाहरण आहे. क्रिया आहे तुमचे विचार आणि प्रतिक्रिया आहे तुमच्या अंतर्मनाचा प्रतिसाद. लक्षात ठेवा, हा क्रिया प्रतिक्रियेचा लपंडाव तुमच्या आयुष्यात सतत चालू असतोच. त्यापासून दूर राहा. श्रीमंत लोक बदमाश असतात का? तुम्ही कदाचित वेळोवेळी कुणाकडून ऐकलं असेल की जो ढीगभर पैसा कमवतो तो कोणत्या ना कोणत्या रीतीने बदमाश असतो. जी व्यक्ती असं बोलते आणि विचार करते ती सहसा आर्थिक आजारानं पीडित असते. शक्य आहे की त्यांचे पूर्वीचे मित्र जे आता खूप यशस्वी झाले आहेत आणि त्यांच्याजवळ खूप संपत्ती आहे, त्यांची त्या व्यक्तीला ईर्ष्या वाटत असेल. जर असं असेल तर अशा कटुतेनं ही व्यक्ती स्वतःसाठी अडचणी निर्माण करत असते. अशा धनवान मित्राबद्दलचे नकारात्मक विचार आणि त्यांच्या संपत्तीचा धिक्कार तिच्या संपत्तीला आणि भरभराटीला दूर सारायला कारणीभूत ठरतात. तुमचा धिक्कार करणाऱ्याजवळ तुम्ही राहू शकता नाही ना? मग तुम्ही धिक्कारलेली श्रीमंती तुमची कशी होईल? अशी व्यक्ती ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे त्याच गोष्टीला स्वतःच पळवून लावत आहे. ती दोन परस्पर विरोधी प्रार्थना करत असते. एकीकडे ती म्हणत असते, संपत्तीचा ओघ माझ्या दिशेने वाहावा अशी माझी इच्छा आहे. पण पुढचा श्वास घेत ती म्हणत असते, त्या माणसांची संपत्ती मलिन आहे, वाईट गोष्ट आहे. असा परस्पर विरोध हा गरिबीकडे आणि दुःख दारिद्र्याकडे जाणाऱ्या मार्गांवरचं सूचक चिन्ह आहे. नेहमीच इतरांच्या भरभराटीत आनंद माना. मागे म्हटल्याप्रमाणे इथे पुन्हा ईर्षेचा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून मी सांगतो की कधीही कुणाची ईर्ष्या अजिबात करू नका. मी तुमच्या अधोगतीस निमित्त मात्र ठरू शकते. बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तुमच्या गुंतवणुकीचं रक्षण करा. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन शोधत आहात किंवा तुमच्या शेअर्सबद्दल किंवा बॉन्डबद्दल चिंतित आहात तर शांतपणे दावा करा, अमर्याद बुद्धिमत्ता माझ्या सगळ्या आर्थिक व्यवहारांना नियंत्रित करत आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवत आहे. मी जे काही करीन त्याची भरभराट होईल. जर तुम्ही असं पूर्ण श्रद्धेनं आणि आत्मविश्वासानं केलं तर तुम्हाला असं आढळून येईल की पूर्ण शहाणपणानं गुंतवणूक करण्याचं मार्गदर्शन मिळत आहे.
इतकंच नव्हे तर नुकसानीपासून तुमचा बचाव होईल, कारण नुकसान व्हायच्या आधीच ते शेअर विकण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. प्रथम द्यायला शिका, नंतर मिळवा. लोकांनी चोरी करू नये म्हणून मोठ्या मोठ्या स्टोअर्समध्ये पहारेकरी आणि गुप्तहेर ठेवले जातात. अशा चोरी करणाऱ्या बऱ्याच लोकांना ते दररोज पकडत असतात. ते काही न देता काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. असं करणारा अभावाच्या आणि मर्यादाच्या मानसिक वातावरणात पूर्णपणे बुडालेला असतो. इतरांची चोरी करण्याच्या नादात असे लोक स्वतःचीच शांती, सुसंवाद, श्रद्धा, प्रामाणिकपणा, एकात्मता, सद्भावना आणि दीर्घ प्रयत्नच हरवून बसतात. तसंच त्यांच्या अंतर्मनाला त्यांच्यातर्फे असे संदेश दिले जातात की त्यामुळे त्यांचे अनेक प्रकारे नुकसान होतं. चारित्र्याच्या, प्रतिष्ठेचा, सामाजिक मानसन्मानाचा आणि मनाच्या शांतीचा ऱ्हास होतो. या लोकांना त्यांचं मन कसं कार्य करतं ते कळू शकत नाही. पुरवठ्याच्या स्रोतांवर त्यांचा विश्वास नसतो. जर त्यांनी मानसिक स्तरावर त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीला आव्हान केलं आणि असा ठाम विश्वास बाळगला की ती शक्ती त्यांच्याद्वारा खऱ्या अर्थानं व्यक्त होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवत आहे, तर त्यांना काम मिळू शकतं, त्यांची भरभराट होऊ शकते. मग सचोटीनं, एकात्मतेनं आणि चिकाटीनं ते केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही नावलौकिक मिळवू शकतात. पैशाचा अखंड वाहता झरा, स्वातंत्र्य, आराम आणि आवश्यक असणाऱ्या संपत्तीचा अखंड पुरवठा या गोष्टींकडे नेणारा राजमार्ग म्हणजे तुमच्या अंतर्मनाची शक्ती ओळखणं आणि तुमच्या सर्जनात्मक विचारांचं किंवा मानसिक प्रतिमेचं सामर्थ्य जाणून घेणं हा होय. तुमच्या मनात दडलेल्या समृद्ध जीवनाला स्वीकारा. तुम्ही एवढंच केलं म्हणजे मग संपत्तीच्या मानसिक स्वीकाराच्या आणि अपेक्षेच्या तुम्ही केलेल्या स्वतःच्या विशिष्ट गणिताद्वारा आणि तंत्राद्वारा आपोआप संपत्ती तुमच्या जीवनात प्रकट होईल. तुम्ही वैभवाच्या मनोदशेत प्रवेश केलात की समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी साकार व्हायला लागतात. तुमचं रोजचं सकारात्मक विधान हे असू द्या, किंबहुना तुमच्या हृदयावर कोरून ठेवा, माझ्यासोबत माझ्या अंतर्मनाचं अफाट वैभव आहे. सुखी, वैभवी आणि यशस्वी होणं हा माझा हक्कच आहे. पैशाचा ओघ माझ्या दिशेनं मुक्तपणे, विपुलतेनं आणि अखंडितपणे वाहत आहे. मी माझ्या खऱ्या पात्रतेबद्दल नेहमीच जागरूक आहे. मी माझ्या प्रतिमेला मुक्तपणे वाहू देतो आणि मला संपत्तीचं अद्भुत वरदान लाभत आहे. हे खरोखर अद्भुत आहे. वैभवाच्या सोपानाच्या पायऱ्या. 1. श्रीमंत होणं हा माझा हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसे हिंमतवान बना. 2. तुमचा कसाबसा उदरनिर्वाह व्हावा अशी तुमची इच्छा नाही. तुम्हाला ज्या गोष्टी ज्यावेळी करण्याची इच्छा असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुम्हाला हवा आहे. तुमच्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळखा, तिच्याशी परिचित व्हा. 3. जेव्हा तुमच्या जीवनात पैशांचा ओघ अविरतपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्त असता. पैशाला नेहमी सागराच्या भरतीच्या रूपात पहा आणि तो तुमच्याशी विपुलतेनं राहील. उधाणाची भरती ओहोटी निरंतर चालू असते. जरी ओहोटी लागलेली असली तरी तुम्हाला पूर्ण खात्री असायला हवी की पुन्हा भरती हमखास येईलच. ऊन सावलीचा खेळ हा आयुष्यात कायमच चालू असतोच. 4. तुमच्या अंतर्मनाचे नियम जाणून घेतले तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात पैशांचा पुरवठा सतत होत राहील. 5. बऱ्याच लोकांजवळ कधीच पुरेसा पैसा नसतो आणि त्यांना महिन्यांची 2 टोकं कशीबशी जुळवावी लागतात, कारण ते पैशाला धिक्कारतात. तुमचा जिचा धिक्कार कराल ती गोष्ट नेहमीच पंख लावून तुमच्यापासून दूर जाईल. पैशाला ईश्वर बनवू नका. तो फक्त एक प्रतीक किंवा चिन्ह आहे. लक्षात असू द्या की ही श्रीमंती तुमच्या मनात आहे. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. यामध्ये तुम्हाला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. मनाने श्रीमंत व्हा. धन आपोआप तुमच्या पायाशी लोळण घेईल. धन हे तुमचे एकमेव उद्दिष्ट नाही. संपत्ती, आनंद, शांती, तुमच्या सुप्त गुणांची खरी अभिव्यक्ती आणि प्रेमाची अभिलाषा बाळगा. सगळ्यांसाठी वैयक्तिकरित्या अलौकिक प्रेम आणि सद्भावना बाळगा. मग तुमचं अंतर्मन तुम्हाला या सगळ्या बाबीत चक्रवाढ व्याजाच्या तत्वावर मोबदला देईल. गरिबीत काहीही सद्गुण नसतो. दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार आहे.
स्वतःला मानसिक संघर्षातून किंवा आजारातून तत्काळ बरं करा. पृथ्वीवर तुम्ही झोपडीत राहण्यासाठी, चिंध्या पांघरण्यासाठी किंवा उपाशी राहण्यासाठी आलेले नाहीत. आर्थिक समृद्ध जीवन जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला असतो. पैशासाठी कधी घाण, कचरा असे शब्द वापरू नका किंवा मी संपत्तीचा धिक्कार करतो असं म्हणू नका. तुम्ही ज्याची निंदा करता ते गमावून बसता. पैसा हा मुळात कधीच चांगला व वाईट नसतो, पण ज्याच्याकडे तुम्ही ज्या दृष्टीनं पाहाल तसाच तो बनतो. पुन्हा पुन्हा म्हणा, मला पैसा आवडतो, मी त्याचा उपयोग शहाणपणानं, सर्जनशीलतेनं आणि न्यायपूर्ण रीतीनं करतो. मी पैशाला आनंदानं मुक्त करतो आणि तो 1000 पटींनी वाढून माझ्याकडे परत येतो. तुम्हाला खाणीत सापडणाऱ्या तांबं, शिसं, पत्रा किंवा लोखंड यापेक्षा पैसा जास्त वाईट नाही. सगळा वाईटपणा अज्ञानातून किंवा मनाच्या शक्तीच्या दुरुपयोगातून येत असतो. तुमच्या मनात तुमच्या इच्छापूर्तीचं चित्र रेखाटल्यामुळे तुमचं अंतर्मन प्रतिक्रिया करतं आणि तुमचं मानसिक चित्र वास्तवात साकार करतं. काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबवा. फुकट जेवण कधीच मिळत नसतं. काही मिळवण्यासाठी तुम्ही काही दिलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे, आदर्शाकडे आणि धाडसाकडे मानसिकरित्या लक्ष दिलं तर तुमचं गहन मन नेहमी तुम्हाला पाठिंबा देईल. अंतर्मनाचे नियम लागू करून त्याला संपत्तीच्या विचारांनी चिंब करून टाकणं हीच संपत्तीची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.